अहो, वर्षा त्यांची खूप दगदग होते ना, म्हणजे ऑफिसला जाणं, घर सांभाळणं. आता ह्या काळात त्यांनी आराम करायला हवा. बरोबर म्हणतेस तू, पण आराम करण्याकरता जर तिला मॅटर्निटी लीव्ह नाही मिळाली, पण काय लगेच जॉब सोडेल असं वाटत नाही. नाही, पण आराम तर करायलाच हवा त्यांना, नाहीतर दगदग होईल त्यांची. मी काय म्हणते, मी त्यांना सकाळचा डबा देत जाऊ का बनवून? त्यांना सांगेन की ऑफिसला जाण्याच्या आधी आपल्या घरी या, डबा घेऊन जा. नाहीतर मला वेळ असेल तर मी जाईन त्यांना डबा द्यायला. काय वाटतंय तुम्हाला? आनंदी, खरंच म्हणजे तू ओके आहेस ना वर्षाच्या प्रेग्नन्सी बाबत? हे काय माझे असं का विचारताय तुम्ही मला? अहो, परक्याचं बाळ येणार आहे का आपल्या घरात? आनंद नाही का होणार मला या गोष्टीचा? शेजारच्या बाळाला एवढा जीव लावते. आपल्या घरात आपलं बाळ येणार आहे, वर्षाताईंचं. आपलं बाळ नाही, म्हणजे नंदू आणि वर्षाचं बाळ येणार, आपलं नाही. हो, पण मामी तर म्हणेल ना मला ते. त्या बाळासाठी ना असे छोटे छोटे कपडे शिवेन. ती गोड असतात लहान बाळ. मला खूप आनंद होतोय. आपल्या वर्षाताईंचं बाळ येणार आहे ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. बापरे, किती टेस्ट सांगितले डॉक्टरांनी, शिवाय सोनोग्राफी, नंतर ती औषधं आणि काय काय खायचं, काय प्यायचं, काय काय सांगितलंय. नंदू, तुझ्या लक्षात आहे ना रे सगळं? नाही, माझा तर ना नुसता गोंधळ झालाय नंदू. ना मला खूप टेन्शन आलंय. आणि डॉक्टर वरती म्हणाले की रेग्युलर चेकअपला पण यावं लागेल. म्हणजे तर ह्या सगळ्याचा वेगळा खर्च होणार आणि त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागणार. मला टेन्शन आलंय रे नंदू. नंदू नंदू काय ग? अरे काय बोलते मी? लक्ष कुठे तुझं? काय वर्षा, मला काय वाटतं की ही गोष्ट माझ्या आईला आपण सांगूया. अरे त्यांना आज ना उद्या कळणारच आहे ना. हो, पण आपण स्वतःहून लवकरात लवकर तिला सांगायला हवं नाही का? खरं सांगू वर्षा, आईने खूप स्वप्न बघितले. माझं लग्न होईल, घराचं गोकुळ होईल, नंदूची बायको म्हणजे तिची सून आणि नातवंड तिच्या सोबत असतील. गेली 12-13 वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी ती झटत राहिली आणि आता तिच्याशी आपले असे काही संबंध झाले की मी ही गोष्ट तिला सांगितल्यावर तिला आनंद होईल का दुःख होईल समजत नाहीये. काय करू मी? करू का फोन? अरे ते मी कसं सांगू? तू बघ ना. सांगायचं तर आहेच तिला, पण कसं? फोनवर सांगू का घरी जाऊन सांगू? बस गवगवा कशाला करायचा? कळेल ती कळेल. हा, काही बोललीस का आता? नाही, काही नाही. काय काय म्हणजे? ते सोड. मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडलोय नव्याने. कुठल्या मातीची बनली असतो? हा, नेहमी दुसऱ्यांच्या सुखात तू स्वतःचा आनंद बघत असतेस. असं काही नाही, खरंच खरंच आनंदी, जगामध्ये मी तुझ्या इतके निस्वार्थी व्यक्ती अजूनपर्यंत नाही पाहिली. आणि विशेष म्हणजे ती व्यक्ती माझी आहे आणि मला अभिमान वाटतो की मी तिचा नवरा आहे. खरंच थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. काय करताय तुम्ही? बघेल ना कोणीतरी. बघू दे ना, काय फरक पडतो? माझ्या बायकोला मिठी मारतोय मी, कशाला कोणाची पर्वा करायची? सावकाशा. अगं रिक्षा थांबू तर नाही, आधीच उतरली. आता सगळी कामं हे घे. थँक्यू वर्षा.
दोघांचा जोडा किती छान दिसतोय ना. यांना बाळ व्हायला हवं होतं, आपल्याला नाही. काय ग, काय बोलतेस हे? आनंदी किती आसुसली आहे बाळासाठी. आनंदीच्या नशिबात बाळ असायला हवं होतं, आपल्या नाही. देव पण काय असं करतो ना, कळत नाही मला. वर्षाताई, नंदू, नंदू, आपल्याला आपल्याला हे नाही झेपणार. काय? हे बघ नंदू, आपण हे आता बाळाला वगैरे जन्म नाही देऊ शकत, कारण बाळ जन्माला घालणं, त्याला वाढवणं, त्याला सांभाळणं ही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती नाही जमणार आपल्याला, कारण आपल्याला एवढा पगारही नाही, तुझ्या घरच्यांचा सपोर्टही नाही आपल्याला. नंदू, हे कसं करणार आपण? काय बोलतेस काय तू? हे बघ, आपल्या बाळासाठी आपण सगळं काही करू. पैसे कमी पडले ना तर मी जास्त मेहनत करेन. अगं असं काय करतेस तू? अंगावर जबाबदारी पडल्यानंतर ती झटकणार आहोत का आपण? हो, पण ती जबाबदारी घेण्याआधी आपण तयार असायला हवं. अरे, एक बाळ जन्माला घालणं म्हणजे सोपं नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे ती. नंदू, एक जीव आहे तो. अरे, आणि त्यासाठी सगळ्या बाजूनी तयार असायला लागतं, फायनान्शियली, मेंटली. आणि आणि आपण आहोत का तयार? हे बघ नंदू, अरे नाही जमणार आहे आपल्याला. आपला आत्ता संसार सुरू झालाय, आपल्याला आपलं सावरत नाहीये आणि एका बाळाची जबाबदारी आपण कसं काय घेऊ शकणार आहोत? मला नाही कळत आहे. हे बघ, मला फक्त एवढंच कळतंय, हा जो आनंद आहे ना, तो दादा आणि आनंदीला मिळायला हवा, आपल्याला नाही. आपण प्रिपेअर्ड नसताना ही सगळी जबाबदारी घेणं, मला ते बाळ आत्ता या जगात येणं ही योग्य आहे का? मला काहीही कळत काही नाही कळत आहे. वर्षाताई, काय झालं? नंदू, आलो दादा. काय झालं बघूया. चल. वर्षा, काय झालं? आनंदी, तुला माहिती आहे ना की आमचं काही ठरलं नव्हतं, म्हणजे काही प्लॅनिंग नव्हतं आमचं. हे बघ, बाळाला जन्म देणं, त्याला वाढवणं, त्याचं संगोपन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं सांगू का की एका ठराविक वयानंतर मला कधी वाटलंच नव्हतं की माझ्या आयुष्यात माझं बाळ येईल, मला आई व्हावं लागेल. हे या सगळ्यासाठी मी अजून प्रिपेअर्ड नाहीये. नंदू, बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेऊन आपण खूप मोठी चूक करतोय का रे? खेपाय माझे, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला ही चूक वाटते? अहो, बाईच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे हा, आणि तो तुमच्या आयुष्यात आलाय वर्षाताई. आता वर्षाताई, माझ्यासारख्या अनेक बायका आहेत ज्या बाळासाठी प्रयत्न करतायत, बाळासाठी नवस करतायत, पण शेवटी त्यांना मूल होणार नसतं. तुम्ही कसं? आनंदी, तुझ्या भावना मला कळताय. मला माहितीये ना की आई होणं हा जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. पण टेन्शन आलंय का? हे सगळं तुम्हाला दोघांना कसं झेपेल असं वाटतंय का? वर्षाताई, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. आपण सगळे मिळून तुमच्या बाळाला सांभाळू. बाळ ओझं नाही ना वाटू शकत एका आईला. काळजी करू नका वर्षाताई, आम्ही आहोत तुमच्या सोबत. खाली काय म्हणालात तुम्ही? मला कोणाचाही आधार नाहीये? खरंच नाहीये का आधार? तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी नेहमी उभं राहतं की नाही? तुम्हाला कधी अंतर दिलंय तुमच्या कुटुंबाने? मग असा विचार का करताय तुम्ही?
आणि तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. तुमचा आनंद तो माझा आनंद. आणि वर्षाताई, तुम्हाला असं वाटतंय का की मला ह्या गोष्टीचा त्रास होईल, वाईट वाटेल, ह्या गोष्टीचा मला हेवा वाटेल? असं नाही वाटणार. हा विचार आत्ताच्या आत्ता डोक्यातनं काढून टाका. आत्ता या क्षणी मी तुमच्यासाठी खूप खुश आहे, खूप. आता मी असा काही विचार करणार नाही. जरी आम्ही प्रिपेअर्ड नसलो ना या बाळासाठी, तरी सुद्धा मी या बाळाला आता आनंदाने जन्म देणार आहे. मग आता आईला सांगायला हरकत नाही. हा. राहिले कुठे लोक? अरे मला चहा नाही, मला नाश्ता नाही, अरे मला भूक लागली आहे, ऑपरेशनची बाई आहे मी. काय आबाला सोडायला गेले की कोकणात गेले तिघही जण? सगळा अतिरेकच करतात बाई प्रेमाचा. एवढा कशा भावना दाटून येतात त्यांच्या. काय बोलायचं असतं? आबा आता परत या, आबा बरं झालं तुम्ही आलात, आबा तुमची भेट झाली, चिंगीला तुम्ही भेटलात. पण हे सगळं बोलायला पण किती वेळ लागणार? फार फार तर 30 मिनिटं, डोक्यावर पाणी 31 मिनिटं, पाऊण तास झाला अजूनही लोक तिकडेच आहे. काय करतायत अरे? गेला की काय माझा मुलगा कोकणात सोडायला त्याच्या प्रेमळ सासऱ्याला? ओरडून काय करणार? सुलक्षणा ओरडून जास्त भूक लागणार आहे. त्यापेक्षा बस, शांत बस. तुझी ताकद वाचव, आधीच ताकद नाही तुझ्यामध्ये, काय करशील तू? चला. आफ्टर यू. नंतर सांगूया. नंतर म्हणजे कधी? काही दिवसांनी. काही दिवसांनी म्हणजे? अहो, ह्याच बिल्डिंग मध्ये राहता तुम्ही. तुमच्याकडे बघून त्यांना जाणवणार नाही का काही? काय म्हणतील त्यात? तुम्ही सांगितलं नाही तर वाईट नाही का वाटणार त्यांना? वहिनी तुमचं बरोबर आहे, बरोबर बोलताय तुम्ही. नंदू, मला खूप टेन्शन आलंय. हे आपण एक काम करूया, आपण ना 3-4 वर्ष इकडनं कुठेतरी लांब राहायला जाऊया. बाळ थोडस मोठं झालं ना की ते स्वतःच जाऊन आईला सांगेल. मी नको पण आत्ता बाई. दादा, तुमच्या घरात ही एकटीच अशी कशी जन्माला आली? हा, मग एक काम कर, तूच जाऊन आईला सांग. मी सांगणारच नाही, तू जा. हे बघ, तू माझा ऐक वर्षा. हे बघ नंदू. थांबा, इथे भांडत बसणार आहात का तुम्ही? हे बघा वर्षाताई, तुम्ही सांगा आईना. घाबरता कशाला? त्यांना ना खूप आनंद होईल ही बातमी ऐकल्यावर. चला चला चला, सांगायचं. चला. अरे अरे किती वेळ रे? वाट पाहून पण थकले मी. कुठे काय निरोपाचं भाषण करत बसलेलात का तिकडे? का कोकणात गेलेलास सासऱ्याला पोचवायला? राघवा, किती वेळ? भूक लागली मला, मी वाट बघते. काय झालं? तू शांत शांत काय? बाई, कोणी गेलंय का? कोणी गेलंय का? आई, अरे देवा, आता काय देवा? आई, कुणीही गेलेलं नाहीये. म्हणजे कुणीतरी येणार आहे. हा, कोणीतरी येणार आहे? हो. बाई ग, आता कोण येणार आहे? अरे इथे बाबा येऊन गेले, आता काय तुमची आई येणार आहे का? म्हणजे आई साहेब येणार आहेत का? आई, मग ताई साहेब येणार आहेत का? आई आई ऐक ना. आई, पाहुणे नाही येणार आहेत, पाहुणा येणार आहे. पाहुणा का? तुझ्या सासरकडचं कोणी येणार आहे का? आई, नवीन पाहुणा येणार आहे. नवीन पाहुणा? हा.
एक देईन वर्षा, माफ करा, माझी मुलगी आहे म्हणून मी हक्काने आई, माफी आई. मागते. सरळ बोल ना, तुला सरळ नाही का बोलता येत? असं कोड्यात गोल गोल का बोलता? आई तू आजी होणार आहेस पुन्हा एकदा. आई मी आई होणार आहे. आई बोल ना काहीतरी, अशी शांत का आहेस? अगं मला कालच वाटलं म्हणून मग आम्ही आज डॉक्टरांकडे जाऊन आलो आणि कळल्या कळल्या तुला सांगितलं. आई बोल ना, बोल काहीतरी. अशी काय ही अशी का आतमध्ये निघून गेली? हिला आवडलं नाहीये का? असं कसं म्हणतेस? का नाही आवडणार? अरे दादा, तिला तिला कदाचित बाहेरूनच कळलं असेल की मी प्रेग्नंट आहे, तर म्हणजे मी सांगायच्या आधी तिला कुणीतरी सांगितलं असेल आणि म्हणून ती रागवली असेल तर. नाही, बहुतेक असं असू शकतं, कारण की कसं आहे दादा वहिनी, तुम्ही सांगितलं नव्हतं काही, त्यांना बाहेरून कळलं तर खूप रागावल्या होत्या. तसंच जर का आता तुम्ही दोघांनी जरा शांत व्हाल. ऐका, आईला कुठून काय कळणार आहे? तुम्हीच काही कोणाला सांगितलेलं नव्हतं. मग हे बघ, जर तिला कळलं असतं ना तर ती एकतर खूप खुश झाली असती किंवा मग तुमच्यावर भडकली असती. बरं ठीक आहे, मी बोलतो आईशी. हा थांब. जा. आई चालली. अगं आई, देवा, माझी मुलगी अनेक सुख दुःखातून गेली आहे रे बाबा. तिच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आणलास, किती उपकार मानू तुझे देवा. हा आनंद असाच राहू दे. तिच्या बाईपणाला पूर्णत्व दिलंस रे बाबा. काय आणि किती किती उपकार मानायचे तुझे. असाच पाठीशी उभा राहा तिच्या. असते काय मग जावई बापू, बढती मिळाली तुम्हाला, कसं वाटतंय? घ्यायला असतं असे. अहो बायको आहे तुमची ती, मुक्कळपणाने हसा. सॉरी. काय ग कशी रिॲक्ट झालीस? उगाच टेन्शन दिलंस. मला वाटलं तुला आवडलं नाही. बाई कसं नाही आवडणार? एवढी छान बातमी दिलीस ग वर्षा, मला खूप खूप आनंद झाला. देवा खरंच बाबा, कृपा आहे तुझी. बरं इंदुताईंना सांगितलं का? आईला सांगितलं? काय म्हणाला त्या? नाही आई, अजून नाही सांगितलंय त्यांना. का 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 नाही सांगितलं? ते हे म्हणजे कसं आहे की मागच्या वेळी घरी गेलो होतो तेव्हा भांडणं झाली ती ना, तो राग ती अजून धरून बसली असली तर
म्हणून नाही कळवलं. वेड्यात करे तुम्ही. घरच्या आईला ही बातमी दिली नाहीत तुम्ही. हा, जीवाचा कान करून ऐकायला आतुर असते रे आई. अशा वेळेला या बातम्या तिच्या कानात पडू द्या रे. का नाही सांगितलं तिला? बाहेर लोकांकडून तिला बातमी कळली तर किती वाईट वाटेल. हा, आणि लोक काय म्हणतील? हा, आईला बातमी नाही सांगितली, बाकी सगळ्या जगाला बातमी कळली. अरे कसे आहात रे तुम्ही? बरं आम्ही कळवतो त्यांना. इथे सगळ्यांसमोर नको, आज जाऊन फोन करतो आम्ही. कुठेही सांगा, पण सांगा. जा. हो चल. कशी पोर आहे ती. बाबा माफ कर दे.